पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडमध्ये काल एका 26 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग अशाच एका शिवशाही बसमध्ये घडलं, जिचा दरवाजा उघडून थेट हा नरधाम तिला आत घेऊन गेला आणि तिच्यावर अतिप्रसंग केलं। आज पुन्हा एकदा त्याच जागेवर एक वेगळी शिवशाही बस या ठिकाणी उभी आहे आणि जर आपण बघितलं तर याचे दरवाजे देखील अशा पद्धतीने रश्श्यांनी बांधण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने या बसची दुरावस्था आहे। जर आपण बघितलं तर हे दरवाजा बंद देखील होत नाही। खालच्या बाजूला मोठे मोठे दगड ठेवण्यात आलेले आहेत, विटं ठेवण्यात आलेली आहे आणि सहज कुणीही आतमध्ये जाऊ शकतं अशी परिस्थिती या शिवशाही बसची आहे। आपण बघू शकतो रश्शी बांधण्यात आलेली आहे या दरवाजाला आणि हा दरवाजा जर आपण बघितलं तर फक्त इथून ही रश्शी खोलायची आणि आतमध्ये कुणीही जाऊ शकतं अशी अवस्था या बसची आहे। जर आपण बघितलं तर ही अवस्था आणि अशीच बस कालसुद्धा या ठिकाणी उभी होती आणि त्यानंतर थेट या 26 वर्षीय तरुणीवर अशाच एका बसमध्ये तिच्यावर अत्याचार झाले, लैंगिक अत्याचार झाले आणि आज दुसऱ्या दिवशी आपण हे दाखवतोय की स्वारगेट याच एस टी डेपोमध्ये आलेले ज्या शिवशाही बसेस आहेत त्यांची अवस्था नक्की काय आहे, ही त्यांची खरी अवस्था। रश्श्यांनी बांधलेले दरवाजे, लॉकसुद्धा नाही अशी परिस्थिती आजसुद्धा या बसेसची आपल्याला पाहायला मिळते। याकडे देखील लक्ष देणं प्रशासनाने खूप गरजेचं आहे, अन्यथा अशा घटना सहज कुणीही जाऊन करू शकेल। आतमध्ये काय नक्की चाललंय हे बाहेरून दिसत सुद्धा नाही, कारण जे काचा आहेत ते पूर्णपणे काळ्या आहेत। आतमध्ये कोण बसले, कोण आहे, लाईट सुरू आहे का नाही हे सुद्धा कळत नाही अशी परिस्थिती या बसेसची आहे। जरी आपण बघतो इथं पोलीस बंदोबस्त असलं तरी या बसमध्ये नक्की काय चाललंय हे सुद्धा कळल्याला या ठिकाणी काही चान्स नाही अशी परिस्थिती या बसेसची सध्या आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिक्की घई, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।